गाईज गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू अँड स्वागत आहे तुमचं मामी भाजी ब्लॉगमध्ये. आणि मी अंकिता. चला तर तुम्ही बघू शकता सकाळ सकाळी साहेबांची आंघोळ झाली, मेकअप वगैरे टकाटके. आता ते चालले फिरायला. आणि डॉली बघा कशा पसरल्यात इथं. काय चाललंय काय माहिती, एडिटिंग चालू आहे गाईज. ओके गाईज आज थंडी नाहीये एवढी. आणि बानुबाई बघू शकता तुम्ही तिच्या पप्पा सोबत काय करते. तर तिच्या पप्पाने तिचा मोबाईल ओढून घेतलाय, रडत होती इतक्या वेळ. आणि तुम्ही आता बघू शकता ती उभी राहिली आहे. हाय कर का गुड मॉर्निंग. अयो ती मला हानती आहे, तिला सध्या मूड नाही. जाऊ द्या गाईज. बाहेरचं वातावरण दाखवते. पाणी भरून ठेवले, एवढं कपडे धुवायचे. साहेबांनी चहा करायचा. आता बघू शकता तिचे पप्पा तिला शर्ट घालतायत आणि तिला ते गारटली ती पक्की. तिला आता थंडी वाजलेली आहे म्हणून तिचे पप्पा तिला शर्ट घालतात तिचा. आणि ती जरा रुसलेली आता तिच्या हातातून मोबाईल वडलाय म्हणलं. आणि इकडे बघा येडं काय करते. येडाबाई नको म्हणू, येडाबाई. हा काय तू ये कमी आहे. गाईस तुम्ही बघू शकता किती पसारा झाला इथं. आता सगळं व्यवस्थित आवरायला लागेल. यांनी लय राडा करून ठेवलाय इथं. एक बघा आता इकडे तोंड करते, तिचा अवतार बघा तुम्ही. आता तोंडावर घेतलं तिने. चला आता मी चहा बनवते सेटला. काय करते तू? ओके. यामध्ये काय आहे? दूध तापायला ठेवले. हां, आता आय थिंक 7:30 वाजलेले आहेत. मेरे को लगेगा 1 बजे. इतना टाइम करने के बाद ही काम मेरा इतना बजे तक चलता है ना. मराठी पण हिंदी मराठी दोनों मिक्स है मेरी. हाँ यस. घट्ट बोले तो हां, मला चहा असा क्वालिटी पाहिजे. ओके ओके बाय. चला नो गाईस. तर स्वागत आहे तुमचं मामी भाजी ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही बघू शकता आम्ही आलो आज रांद्याला स्वामींच्या मठात. आणि हा मॅडम ना ॲक्च्युली काय झालं आहे, ह्या मॅडम ना गेल्या होत्या पेपरला आणि त्यांचे ना मोबाईलला काय ते डाटा क्लीन करत होते आणि त्यांनी व्हिडिओज डिलीट करून टाकले. म्हणून आता सध्या लय नाराज आहेत. चला असू द्या, मंदिरात गेल्यावर होतील खुश. बघूया पुढे. तर आम्ही एंट्री करतोय आतमध्ये. मस्त वाटते इथं. शेट तर पुढं निघून गेले. शेट इकडे मी बघू शकता इथे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी कायम पाठीशी असतात सगळ्यांच्याच, आमच्याच नाही तर सगळ्यांच्याच पाठीशी असतात. बघा ह्या नाराज मुलगी बघू शकता. हे रुसलेलं मांजर कसं बघते आमचं मोबाईलमध्ये. त्यांचं काही मन लागत नाही आहे तरी पण बघू. तर आतमध्ये एंट्री करायची आपल्याला. बघूया पुढे कसं आहे. कशाचं झाड आहे, आय थिंक वडाचं झाड आहे. भरपूर असं मोठं मंदिर आहे इथं स्वामींचं. आणि साहेबांना खूप घाई असती, ते आम्हाला मागं सोडूनच पळतात पुढं. त्याच्यात काही विषय नाही, ते कायमचं आहे. कुठं जाऊ द्या ते पुढंच असतात. चला बघू शकतो. स्टार्टिंगलाच गणपती बाप्पा आहे. स्टार्टिंगलाच गणपती बाप्पांचं दर्शन झालं आपल्याला गाईस. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा करा गणपती.
म्हणा माझे सगळे व्हिडिओ होते गणपती बाप्पा. आणि मागायची इच्छाच नाही. गाईज आतमध्ये एंट्री केली आपण. बघू शकता किती मस्त आहे असं मंदिर. तुम्ही बघू शकता त्या पुढे दानपेटी वगैरे आणि डॉली प्रार्थना करत आहे स्वामींना. आणि आतमध्ये आता मंदिरात जायचं आहे आपल्याला आतमध्ये, पण त्या ताई पूजा करतायत म्हणून थांबलं. काहीच तर अशा पद्धतीने आपण मंदिरात आलो. तुम्ही बघू शकता स्वामींची किती छान मूर्ती. असं खूप प्रसन्न वाटते मूर्तीला बघून. माझी खूप इच्छा होती, म्हणजे खूप दिवसांपासून इच्छा होती इथे यायची, पण काही कारणास्तव येता येत नव्हतं. पण आज आम्ही आलो इथे आणि खरंच खूप छान मस्त वाटलं इथं मंदिरात. गाईस तर आम्ही मंदिरात आलो, पाया वगैरे दर्शन वगैरे घेतलं. दर्शन खूप मस्त झालं. आणि डॉली काही रुसलेल्याच आहे, त्यांना सॅड झालेत ते, त्यांचे व्हिडिओ वगैरे डिलीट झालेत म्हणून. पण माझा विश्वास आहे स्वामी नक्की काहीतरी करतील त्याच्यावर. किती सुंदर आहे वा, मस्त खूप छान असा एरिया आहे ते. बघायला पण खूप सुंदर आहे, खूप आवडलं. त्या यांना बोलवते, थोडे 2-3 व्हिडिओ काढते. मी आता इथं स्वामींना पाया पडायला आलो होतो आणि ना मी व्हिडिओ सहज रील्स बनवत होते आणि मी म्हटलं चला कोणतरी म्हणजे ओळखीचं वाटते, पण म्हटलं चला आतमध्ये गेले, म्हटलं नसून कोणतरी. आणि नंतर मी अचानक व्हिडिओ काढते, ते अचानक कोणतरी दिसलं मला. आणि गाईस तुम्ही बघू शकता माझी क्लासमेट आहे आणि आम्ही म्हणजे बालवाडीपासून एकत्र होतो. आता सध्या ते पंजाबला आहे. हाय कर ना ग समू. हाय. खूप मस्त वाटलं तिला भेटून. फोटो पण काढून गेले तिच्याकडून, व्हिडिओ सगळं काढून घेतले. स्वामींनी तेवढं तरी काम केलं, नाही तर एकटेच बिचारे व्हिडिओ काढत बसले होते. आम्ही घरी आणि बाय सगळ्यांना. तर आमच्या इथे ना संध्याकाळी दररोज म्हणजे हे लहान पोरं आहेत ना बॅडमिंटन खेळतात. त्यांच्याकडे रॅकेट नाही आहे, पण ते असं रायटिंग घेतात आणि ते फूल घेतात आणि त्यांनी खेळतात. आणि सहज आज आम्ही दोघी पण गेलेलो खेळायला. आणि रॅकेटनं खेळणं थोडं वेगळं असतं आणि रायटिंगनी थोडंसं डिफिकल्ट होतं खेळायला. सो आम्ही खेळत होतो, पण आम्हाला काही एवढं जमलेलं नाही, त्यामुळे ते सगळे हसत होते आम्हाला की यांना खेळता येत नाही असं तसं. माझा थोडासा मूड पण ठीक नव्हता, पण ठीक आहे चालेल, ते तुम्हाला पुढे कळेलच. कसे आहात सर्वजण, स्वागत आहे तुमचं मामी भाजी ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही जाम दमलेलो आहे. आम्ही ना बॅडमिंटन खेळत होतो, पण आम्हाला दोघींना पण काहीच येत नाही. नुसतं काय आम्ही बॉल टाकत होते आणि त्या बॅटिंग करत होते. आम्ही एवढंच खेळत होतो. आम्हाला सगळे हसत होते, तुम्ही तर पाहिलेच असेल ब्लॉगमध्ये. आणि एक ब्लॉग होता गाईज, इतका मतलब छान, म्हणजे छानच होता, खूप मस्त होता. तुम्हाला बघायला भेटलाच. आपण देवाच्या मनात नसेल मे बी आमचे व्हिडिओ अख्खे डिलीट झालेत. आणि तो कुठं ते देवाने नाही केला, तो कुठं नाही केला, पण देवाने मला हात दिले. आपण देवाला नाही ना म्हणजे हे करू शकत. यांच्या हातानेच ते स्क्रोल झाले आणि डिलीट केले, म्हणजे डिलीट झाले. चला काय हरकत नाही. आम्ही तसं पण स्वामींना जाऊन आलो. तुम्हाला बघायला भेटेल स्वामींना गेल्यावरती पण डॉलीचं तोंड कसं होतं. आणि मी सगळे म्हणजे क्लिक केलेत व्हिडिओ, सगळ्या प्रोसेस ट्राय केल्या, सगळे ॲप घेतले, सगळं ट्राय केलं, पण जे परमनंट डिलीट झाले ते काय येणार नाही. जर तुम्हाला काही माहीत असेल, काही आयडिया असेल तर आम्हाला सांगा, जे करू आम्ही ट्राय करू. हा गाईज, जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच सांगा, आम्ही काहीतरी प्रयत्न करू कसे करायचे. आणि कसं वाटते गाईज, मस्त वाटते ना आता आम्हाला. तर आता आमचं अजून जेवण झालेलं नाही, बनलेलं नाही, आम्हाला बनवायचं आज आमचं पावभाजी. पावभाजी माहित नाही, डॉली करणार आहे. नाही गाईज, गाईज डॉलीच करणार आहे. डॉलीला येत नाही. येते डॉलीला. डॉली तुम्हाला माहिती का गाईज, डॉलीला म्हणजे अशी कोणतीच भाजी नाही कधी डॉली करू शकत नाही. एकदम छान भाजी करतात अशी. म्हणजे आतापर्यंत मी भरपूर भाज्या शिकले त्यांच्याकडनं, नान वगैरे. त्यांनी बरंच काय शिकवले मला, शिकवले गाईज. आता काय नाही म्हणतात ते, पण शिकवले त्यांनी. मी तुम्हाला माहिती गाईज, मी खोटं नाही बोलू शकत. आणि असं बोलू शकतं की व्हेजिटेरियन मध्ये आय एम बेस्ट, नॉन व्हेजिटेरियन मध्ये मला नॉन. जर तुम्हाला चिकन मटन मच्छी वगैरे खायची असेल ना, तर मी एकदम मस्त बनवते. त्यातलं मला एक व्हेजिटेरियन
एक नंबर बनवणार आहे. मास्टर शेफ आहे त्याच्यामध्ये. सो आज बरं, ते असू द्या. आम्ही एक पण नाही, आम्ही दोघी ट्राय कराल मे बी, शक्यता नाही तर भलतच करून जाईल. नाही आम्ही दोघी पण ट्राय करणार. मला पावभाजी काही एवढी व्यवस्थित जमत नाही, त्याच्यामुळे मी डॉलीला म्हटलं डॉली तुम्ही एकदम छान बनवू शकता आणि बनवणारच आहे त्या, त्याच्यात काही विषय नाही. आणि आमच्याकडे एक गोष्ट नाहीये जे म्हणजे मॅशियर आणि तुम्ही पुढे बघा आहे. हो आहे. आहे. आणि तुम्ही आता पुढे ब्लॉग मध्ये बघा ट्विस्ट आहेत, भरपूर ट्विस्ट आहेत. कारण की ना डॉलीचं तुम्ही जर मूड बघितलं ना तुम्ही स्वतः हसणार. कारण की म्हणणार अरे हे डॉलीला काय झाले आज, डॉलीने एवढं मूड का सोडलं. मी अक्षरशः वैतागून गेलते त्यांना सांगून सांगून. आणि व्हिडिओ डिलीट झाले म्हणजे अक्षरशः नाही का मी आज तशी खूप आनंदी आहे. माझी बालवाडीपासून ते 7वी पर्यंतची क्लासमेट मला आज भेटली होती कितीतरी वर्षातून आणि खूप आनंद झाला मला. पण त्याच्यात डॉली पण सॅड होता, मग आनंद पण होता, थोडं दुःख पण होतं. भरपूर शूट करायचं होतं पण आमचं काहीच झालेलं नाही. काहीच नाही केलं गाईस. आम्ही नवीन सुरुवात आम्ही परत जाणार स्वामींना. पण तुम्ही बघा किती छान मंदिर आहे, एकदम भारी वाटते. काहीच तर तुम्हाला यायचं असेल ना स्वामींच्या मठात तर तरी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. एकदम भारी मंदिर आहे स्वामींचं तिथं रांद्यामध्ये. राहिलं डॉलीचा मोबाईल ना आता सकाळपासून ना म्हणजे मला तर वाटत नाही दिवसभर बंद असेल. त्यांनी इतकं चेक करून, इतके पासवर्ड बदलून, इतके जीमेल आयडी करून. वॉच टाइम दाखवते गाईस किती. नेक्स्ट ब्लॉग मध्ये गाईस तुम्हाला ना आम्ही म्हणजे मलाच नाही रांगेला जाणार आहे. माहिती वॉच टाइम किती झालाय. सो मीच एक्साइटेड आहे की किती मी फोन बघितलाय. जास्तच बघितलंय मी सांगू शकते. कारण की तुम्ही सकाळपासून जेवल्या पण नाही आज. गाईस खरंच सांगायचंच राहिलं, ह्या मॅडम जेवल्या पण नाही आज. आणि तिकडे आम्हाला बघून झाले हसायली ती बाहेर त्यांना आरशुला माझ्या जावेला. काय हरकत नाही, आम्ही दोघे असल्यावर आमचं बॉन्डिंग असंच असते. गाईस आम्हाला तर आता पावभाजी बनवायची आहे पण वाटाणा नाहीये. आय थिंक आमच्याकडे मेन इंग्रेडियंट्स नाही, तरी पण आम्ही ट्राय करणार. अचानक प्लॅन ठरलेला आहे. आता बघू आमच्या फ्रीज मध्ये काय काय आहे त्याच्यावर आमचं ठरेल. आमच्याकडं काय म्हणतात बटर पण नाही. हाय गाईज, तर आम्ही तर ऑलरेडी म्हणजे इंग्रेडियंट आणलेले, तर तेच इंग्रेडियंट आणि त्यात फक्त बटाटा ऍड केलं. बाकीचं आम्ही वरतून फ्राय करणार आहे आणि त्यात फक्त काय ना बाकीचं तुम्ही पाहू शकता. आणि आमची पावभाजी त्यात मीठ टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ आणि काय टाकणार आहे हळद. तर होईन किल्ले कलर आहे हळद बस. आणि यात पाणी टाकून एक शिट्टी करून घेणार आहे कारण ऑलरेडी हे शिजलेलंच राहतं. गाईस, तर यांच्या कुकरची सिस्टीम थोडी वेगळी येते, मला नाही येत, त्यामुळे त्या मला खोलून देतात. बापरे, हे जास्त झालं, पाणी जास्त झालेलं आहे पण ठीक आहे आम्ही ॲडजस्ट करूया. बरं मॅशर द्या, मॅशर. तर आमच्याकडे मॅशर नाही आहे पण आता हे पावभाजीसाठीच असतं. सॉरी, हे पण मॅशरच आहे. पाणी थोडं कमी करसाल का? करा ना तिकडे द्या ना करून. तुम्ही करणार सगळं करून दिलं नाही, करायचं तरी कटाळा आलाय बाईला. सगळं चिरून दिले गाई, फक्त हे आता साहेब आणि करतात पण बघा ना, हे पाणी कमी करतात का ते पाणी कमी करतात. ते बघू शकता तुम्ही कांदे चिरायचं काम चालू आहे आणि हे येडपड बाई भाजी बनवत आहे. पूर्ण डोळ्यात आग गेली. याच्यात हे बीन्स कशाला येते? छान लागतात पण एवढं परफेक्ट मॅश नाही पाहिजे आम्हाला, असंच पाहिजे. तो चेला कसा असतो एकदम छान. त्याला त्याचा मालक म्हणला का हलवे, तो तसा हलतो. आणि तुम्ही आमचं किचन बघू शकता, यांनी किती राडा करून ठेवला. आता मला सगळं आवरायला लागेल नंतर. तशी झोप नसते आम्हाला किचन आवरायला. आफ्टर गावठी तू मेरी बहन नको ना, पण ते याचा वास नाही येत, याचा वास नाही येत अजिबात. त्याचा वास येतो. गाईस घरी, आणि त्याशिवाय घरी कडवलेलं तूप आहे आम्ही. आणि थोडंसं तेल द्या मला. तेल द्या ना. बेंजिलेलो गाईस, तर आता यांनी तूप पण टाकलंय, तेल पण टाकलंय. आम्ही बटर खात नाही. अयो खातात गाई, झाले बटर खातात पण इथं आता अवेलेबल नाही, त्याच्यामुळे गप बसले. यांचं काय तुम्ही ऐकू नका गाईस. आणि तुपाचा एवढा मस्त स्मेल आलाय ना, इतका भारी. मला लय आवडतं तूप गाईस. तुम्हाला आवडतं असेल तर सांगा, कोणाला आवडतं त्यांनी कमेंट करून सांगा. तूप गावठी तूप कोणाला आवडतं.
आमच्याकडे आहे, घेऊन जा. नाहीये गाईज. एकच बॉटल राहिली आता कडवायला आमच्याकडे लागेल. आहे, घेऊन जा. आमच्याकडे म्हशी आहेत. गाईज इथे तेल तापलेलं आहे, तर आपण टाकणार आहे जिरी 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 टाका असं उडव आणि अजवाईन बस ले नका तिखट होईल. अजवाईन आणि काळी मिरी टाकते. नाश्ते टाकायचे पण आता पडले. कशाला पडली मग? यात काय आहे? काहीच नाही. आहे काहीतरी आहे. काही पण नका टाकू येड्यागत. जे लागते तेच टाका. आता तुम्ही आमच्या मॅगीचे पॅगी करसान. आणि मोहरी. हा मग ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही इथं थोडासा मॅश केलेला ओनियन आहे. आणि ते आलं लसूण हे कमी करा ना थोडं. हा केलं. आणि मॅश केलेला कांदा आहे. मग मीडियम घ्यायचा आहे. कांदा फ्राय होत आहे आणि त्यात आता आपण अद्रक लसूणची पेस्ट पेस्ट डाळण्याची आहे. तर मी असं मध्ये थोडासा गॅप करते कारण ऑइलमध्ये येण्यासाठी. हे खेळ चालूच असतात माझे. हो बस लय वास मारेल. लय झालं कमी ठेवलं, इकडे जास्त घेतलं. रेंदो कारण इथे जास्त इन्ग्रेडियंट्स असतात ना, वास येतो. काय हे? शिमला. शिमला आहे ना. हां थोडंसं तेल टाका की, तेल कमी पडलं तर तेल सुटा नंतर. गाईज असं बघून कोणाला कोणाला खाऊ वाटले नक्की नक्की कमेंट करून सांगा. इकडे भाताला तेल घेतले. भात पुलाव करायचा. म्हणतात पुलाव. सॉरी, आमच्याकडे भात म्हणतात, तुमच्याकडे पुलाव वगैरे म्हणत असत. पण आमच्याकडे मसाले भात म्हणतात. त्याच्यात सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून पण खूप छान होतो तो भात. तो पण तुम्ही बघू शकता. इसको पकने देना है अभी. टोमॅटो टाकतोय. बस तिकडे ठेवा थोडे. गाईस टोमॅटो टाकले, मोठे टोमॅटो. टोमॅटो थोडे मोठे आहेत आता मॅश गाईस. गाईस तुम्ही बघू शकता. असं वाटते की दोडक्याचा ठेचाच बनवलाय मॅडम. मी पण असं वाटतं खूप खावा. याच्यात मिरच्या राहिल्या नाही. असं अजून व्हायचंय भाजी तयार. पण असं वाटते आता दोडक्याचा ठेचा तयार झालाय. असं वाटते आता खाऊन घ्यावा ठेचा. वाजताच आहे तो. आहे ना. आपण शिमला पण अशी बनवू शकतो, खाऊ शकतो. ज्यांना आवडत नाही त्यांनी अशी बनवून खाऊ शकता. बिकॉज इसका स्मेल इतना अच्छा आ रहा है ना. मेरे को ऐसा लग रहा है अब चपाती लेने के और इसको खाने का. लेकिन ये जलेगा अभी. रुको. कम कर ना तो गैस. इनका मीडियम मतलब फुल. और थोड़ा थोड़ा पानी के ऐड करते जाएंगे क्योंकि टमाटर पकने चाहिए, गलने चाहिए अच्छे से. गाईस तुम्ही इथे बघू शकता कांदा पूर्ण लाल झालेला आहे आणि टोमॅटो पण टाकलाय. थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकली त्यांनी. आणि गाईस त्यांचं सिक्रेट आहे. ते सिक्रेट म्हणजे ते भातात लिंबू टाकतात चिरून. त्याच्यामुळे भाताला अप्रतिम टेस्ट येते. आता मी तुम्हाला सिक्रेट सांगून बसले, तुम्ही पण ट्राय करून बघा भातात तरी. तर आता मी याच्यात बेसिक स्पायसेस टाकणार आहे. तर हा आहे. तिखट नाही होणार बा. हा कोणता मसाला आहे? एव्हरेस्ट. आणि हा आहे पावभाजी मसाला, जो की मी पूर्ण टाकला आहे. आणि आमचा घरचा स्पायसी घरचा मसाला, जो की जास्त टाकणार आहे मी. अजून टाकायचं नाही, टेस्ट. बस आणि यात कश्मीरी मेथी आहे. कसुरी मेथी आहे. माझ्या भाषेत कश्मीरी आहे, यांच्या भाषेत कसुरी. कसुरी ना. कसुरी तुम्हाला टाकू थोडी. हां तुम्हाला पण थोडी.
गाईस ही बळजबरी आहे. हे काम चालू आहे घाण करायचं. मैं कैसे अच्छा कर सकती हूँ. आता तेल केलं म्हणजे मी केले असं नाही मी काय केलं. मी चिरून सगळं दिले काय करता येते. नाही तर तुम्हाला वाटेल की ही फक्त व्हिडिओ काढते आणि असं तसं काय नाही. मी पण चिरून दिलं सगळं. हे मी टाकलायचं काम केलंय सध्या. त्यांना हसायला आली. गाईस ही बघा कशी डोकू डोकू बघतीये. ते बघितलं खाली तिने माहिती. काहीच तुम्ही बघू शकता. मग अशी मी म्हणतो ते तेल टाका मॅडम. आता इतकं तेल बाहेर आले. गाईस तुम्ही बघू शकता. आता माझ्या आवडीचे सोयाबीन याच्यात टाकले आहे. पण त्याच्यामुळे मला भात खूप आवडतं सोयाबीन असल्यावरती. गाईस बोला बोला. आम्ही बाद में बात करेंगे. गाइस मेरे को लग रहा है मैं ठेला डालूं बॉम्बे में. डालो बहुत अच्छा. हम दररोज खाने आएंगे आपके ठेले पे. तुम्हीच खाता नाही तर जास्त. गाइस हम ये इस चीज़ के मामले में नहीं पढ़ सकते क्योंकि हमें पता है हम इतने चटोरे हैं कि हम ये चीज़ें डाल ही नहीं सकते. कारण आम्हालाच आमचा विश्वास नाही आम्ही ठेवू का नाही. आम्ही लोकांना देण्याऐवजी आम्हीच खाऊन घेऊ. कारण की आम्हाला इतकी आवडते पावभाजी, पाणीपुरी, आम्हाला दाबेली, स्ट्रीट फूड खूप आवडतात. आहे ना आम्हाला दुसरे कोणते खातात. फास्ट फूड. नाही फास्ट फूड खातो आपण सगळे. मसाला शिजलेला आहे आणि यानंतर आम्ही टाकणार आहे मॅश केलेलं इन्ग्रेडियंट्स सगळं. किंमती वा गाईज हे सगळं याच्यात ॲड केले. आता तुम्ही बघू शकता ते कांद्याला वगैरे तेल सुटलेलं आहे. गाईज तुम्ही बघू शकता इतकं छान कलर आला आहे आपल्या पावभाजीला. कोथिंबीर टाकतात ते अजून टाकायची आहे ते आता कट करून देते. एवढंच काम करतात ते कोथिंबीर आणि गार्निश करायचं काम करतात इथं. तेच खूप मोठं काम आहे. टाका. ओम भट स्वाहा. तर फायनली आमची पावभाजी बनलेली आहे जी की आता क्यूट दिसते, छान दिसते. क्यूट. ये लड़की पागल हो गई. क्यूट दिसते, छान दिसते म्हणती. आणि ही येडी. चलो हिला उन्हाळ्यात पाऊस पडते गाईज. सॉरी झालेली आहे. आणि इकडे आमचा भात पाहिजे. तुम्हाला भात पण. हाय गाईस. तर रात्री आम्ही आहे ना ब्लॉग म्हणजे एंड करायचं विसरलेलो. तर पावभाजी वगैरे खूप चांगलं झालं होतं. तर थोडासा आवाज तुम्हाला असा गॅसचा वगैरे येईल कारण मामी बोलत होत्या. मामी सगळं सांगत होत्या. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब कमेंट फॉलो करा. आणि पुढचा ब्लॉग उद्या येईलच. तर स्टे ट्यून. बाय.